एसजीटी चॅलेंजर्स, दुसऱ्या बाजूला आपल्याला दोसी ग्रुप पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर उशीद असेल, त्यानंतर फळेगाव असेल. या गावांमधून दोसी ग्रुप 11 टीम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर सोनाली मॅम यांचा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो एसजीटी 11. आणि आता आपण टॉस करणार आहोत. सरांना रिक्वेस्ट करतोय आपण टॉस करायचं. दोसी ग्रुप टीम दोस्ती ग्रुप टीम कॉल करते है. आता कॉइन फ्लिप करायचे. दोस्ती ग्रुप टीम चे कॅप्टन टॉस कॉल करतील. हेड्स कॉल आहे आणि आहे टॉस जिंकलेला पाहायला मिळतो. संघाने टॉस जिंकलाय. डिस्टन्स सांगायचं. फिल्डिंग करणारे समोर जर पाहायला गेलं तर एक बल्लाढ्य संघ पाहायला मिळतो. पहिल्या दोन्ही मॅचेस मध्ये 3 षटकात 70+ धावा, त्यानंतर 50+ धावसंख्या चेजिंग करत असताना 4 षटकांमध्ये करायचे होते, मात्र 2 षटकांमध्ये केल्या. म्हणजे एक बलाढ्य पॉवर पॅक बॅटिंग करणारा संघ पाहायला मिळतोय. काय स्ट्रॅटेजी असेल एकंदरीत जर पाहायला गेलं तर फिल्डिंग करतात कितीपर्यंत धावा थांबवण्याचा प्रयत्न असेल. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आपले सतीश सर पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून ही भव्य आणि दिव्य आपल्याला एकंदरीत पाहायला गेली तर क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. सर्वांगीण विकास पोरांचा झाला पाहिजे. स्ट्रेट बस्टर म्हणून मी आपण पाहू शकतो की क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूला नाश्त्याची सोय देखील आणि त्यासोबत जो हारतोय संघ त्या प्लेयर्सला देखील गिफ्ट दिले जात आहेत. काय म्हणशील एकंदरीत संकल्पनेबद्दल? संकल्पनेत ना आमच्या खेळाच्या दृष्टिकोनातून असेल. खूप सारे शुभेच्छा. मी येतोय कॅप्टन कडे. हरलात टॉस हरलात. डिसिजन काय असतं जर टॉस? डिसिजन फिल्डिंग असते आमची. फिल्डिंग असती. मला सांगितलं होतं की आम्ही टॉस हारतोय मात्र मॅचेस जिंकतोय. काय म्हणशील टॉस हरलाय, खुश आहेस का? नक्कीच खूप खुश आहे मी. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये तुमचा आधी देखील क्वालिफाय झालेला आहे गावामध्ये आणि त्यानंतर हा संघ इथे देखील क्वालिफाय झालाय. 2 ट्रॉफीज घरी जाणार आहेत, मात्र कुठल्या ट्रॉफीवरती स्वप्न डोळा असेल? त्याच ट्रॉफीवरती. हरकत नाही. सतीश सरांबद्दल काय? वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. जो संघ हारतोय, जे प्लेयर्स हारतात त्यांना देखील गिफ्ट प्रत्येक प्लेयरला दिला जातोय. त्यानंतर पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडूला नाश्त्याची सोय केली जाते. काय म्हणशील एकंदरीत? एकदम छान वाटला कार्यक्रम. सगळे अरेंजमेंट एकदम छान आहे. बोलत नाही. मेगा फायनलची मॅच आणि तिचा टॉस कंप्लीट होतो. एसजीटी 11 टीमने टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय. फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी. आपण पाहू शकतो दोस्ती ग्रुप या संघाला. आता फिल्डिंग लावून घ्यायचा एसजीटी ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला रिक्वेस्ट असेल लवकरात लवकर ओपनिंग पेयर दोस्ती ग्रुपने पाठवायची आहे.
चला थोडस स्पीडअप करा स्वतःसाठी देखील आणि आमच्यासाठी देखील. इथून देखील नाईट टुर्नामेंट कव्हर करायला जायचं, रिक्वेस्ट आहे थोडस स्पीडअप करा. एका स्कुररनी इथे यायचंय, एक स्कुरर इथे या. एका स्कुररनी इथे यायचंय. तो जुना आहे म्हणून तो मागतोय नवीन बॉल. अरे कोणीतरी एकाने स्कोरिंगला या. कोणाला स्कोरिंग येते का? दोन जण इथे थांबा. प्रत्येक बॉल नंतर काय झालं सांगा. आता इथे 12th मॅन पाठवायचे कारण नाव प्रत्येकाचं माहित होणं गरजेचं आहे. दुसरी ग्रुप विपक्ष फाईट करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो SGT11 चॅलेंजर्स. पारंपरिक ओपनिंग पेयर जी आपल्याला पाहायला मिळते अशी ओपनिंग पेयर. एका बाजूला आय थिंक केतन असेल आणि दुसऱ्या बाजूला नैतिक पाहायला मिळतोय. ही ओपनिंग पेयर आपण पाहू शकतो. नैतिक आणि त्याच्या सोबतीला केतन, सलामीची आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट म्हटलं तर एक व्याख्या जी मात्र क्रिकेटची आपल्याला आठवते ती म्हणजेच अफाट आयुष्य मैदानी तू एशी वेळोवेळी काळ करी मग गोलंदाजी जमून आपली खेळी मागे टपला एसटी रक्षक तुझा उधळण्या डाब त्या साऱ्यांना चकवशील तर मिल तुझला धाब चतुर आणि सावध तोची इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट हे राजा हुकला आणि थांबला तो मात्र संपला. इथे हुकायचं नाहीये, थांबायचं नाहीये. स्ट्रायकर एंड वरती केतन, स्ट्रायकर एंड वरती केतन, नॉन स्ट्रायकर एंड वरती नैतिक, बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आदित्य पाहायला मिळतो. ज्या आदित्यने पहिल्या मॅच मध्ये 4 विकेट्स पहिल्या ओव्हर मध्ये घेतल्या. इथे देखील चांगली गोलंदाजी. विकेटचं पतन होतोय की काय? हा डेड बॉल आहे. डेड बॉल कारण आय थिंक बॅट्समन रेडी नव्हता. डेड बॉल आहे. डेड बॉलला काहीच नसतं. ज्या चेंडूवरती कुठलाही कार्य होत नाही अशा चेंडूला डेड बॉल बोलतात. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल. पहिला चेंडू जो मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज CR आदित्य पाहतोय आपण. चांगला स्ट्रोक आहे. मयंक पाहायला मिळतात. फिल्डिंग चांगली होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. इथे 3 धावेचा प्रयत्न आणि 3 धावा त्या देखील कंप्लीट होतात. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली सुरू आहे. पहिला चेंडू
त्यावरती डॉट बॉल, त्यानंतर 3 धावा. इथे नॉट आउट. ते पुढून बोलतायत जाऊ दे जाऊ दे, त्यांना मनामध्ये माहिती आहे की समोरचा संघ आणि कुठला एक रन. इथे स्ट्रोक मिळतोय, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रेट ऍज अ एरो पाहायला मिळेल, सिक्सर. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 11 धावा धावफलकावरती आदित्यवरती चढवला जातोय. हल्ला आपण पाहतोय. शफल होऊन घ्यायचा प्रयत्न, फुल टॉस चेंडू होता, कॅचची संधी होती, मात्र इथे झेल सुटलेली पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचं काही समीकरण उद्ध्वस्त होतोय. कंप्लीट केली जाते सिंगल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. पहिल्या षटकाची समाप्ती होती. बॉलिंग मार्क वरती आय थिंक मयंक येतोय. दुसऱ्या षटकासाठी इंडिव्हिज्युअल पहिलं मयंक. मॅडम त्याच्या जर्सीवरती मयंक लिहिलंय. आता मयंकची जर्सी कदाचित कार्तिक, स्वप्नील, सुदेशनी घातली असेल तर माहित नाही. मयंक आहे. अंपायरनी आय थिंक नो चेंडू घोषित केलाय. नो +2. नो आहे का सर? सर नो आहे की नाही? अंपायर 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 नो आहे की नाही? नाही, लिगल डिलिव्हरी. त्यामुळे 2 धावा पाहायला मिळते. ते स्ट्रोक चांगला, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येत असताना पाहायला मिळेल सिक्सर. 20 धावा धावफलकावरती. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो, तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगल. सतीश सर, ज्याप्रमाणे आपण म्हणतो वर्षभर पोरं जितका अभ्यास करत नाही शेवटच्या दिवशी तितका करतात. मी म्हणेल मागच्या 18 मॅच मध्ये स्कोरिंग मॅडमला जमली नाही, मात्र या मॅच मध्ये बरोबर करतायत. आता कुठेतरी स्कोरिंग जमायला लागली आहे. अंपायर डिसिजन देतीलच. एक धाव पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती. एक धाव पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ. चांगला चेंडू आहे, लाऊड अपील केली जाते. डॉट बॉल ची समाप्ती. 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ आहे. सोनाली मॅम आता थोड्याशा चिंतेमध्ये, मात्र मॅम ज्यावेळेस चिंता गरजेची होती त्यावेळेस तुम्ही चिंता केली नाही. आता चांगली गोलंदाजी होती, आता कशाला टेन्शन घेतायत? एक धाव कंप्लीट. 2 नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 2 षटकांची समाप्ती. 23 धावा 11.50 ची करंट गती आपल्याला धावगती पाहायला मिळते. 23 रन्स विथ द रन रेट ऑफ 11.50 आफ्टर 2 overs. टीम दोस्ती ग्रुप. आज जर पाहायला गेलं तर खूप सारी मेहनत घेतली आणि मेहनतीनंतर त्याचं चीज झालं पाहिजे असं म्हटलं जातं. एक धाव कंप्लीट होती.
कन्वेश आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग मार्क वरती. याच्याबद्दल मी काय वाईट बोलणार नाही, यांनी मला आणलंय सोडायला पण यूज येणार आहे, त्यामुळे काय वाईट नाही याच्याबद्दल बोलणार. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय फिल्डरच्या माध्यमातून. चुकी चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4, असेल चौकार. आयुष कंट्रोल कंट्रोल अँड कंट्रोल. स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. बॉल सीमा पार, षटकार. षटकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे सध्याच्या स्थितीला 34. 34 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकतो. ऑन गोइंग मॅच मेगा फायनल ओव्हर नंबर 3 पहिली इनिंग. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, बॉल सीमा पार, 6 धावा, षटकार. या षटकामध्ये 17 धावा पाहायला मिळतात. टीमची टोटल 40 या आकड्यावरती. येस, 4 फ्रेश गोलंदाज. तुम्ही इथून काय बोला, त्यांना मैदानाच्या आत जे करायचे तेच करणार आहेत. जसं की इथे देखील चेंडू सीमारेषा पलीकडे, नशिबाची साथ मिळतीये. सिंगल धाव एक्झिक्यूट होती ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये. कंप्लीट नाहीये अजून. येस, ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. टीमची टोटल पाहायला मिळते जाऊन पोचली आहे. सर, पहिल्या चेंडूवरती सिंगल होतं, दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिक्सर, मग चौकार आणि मग सिंगल. नो बॉल होता, नो +1 होता 6वा चेंडू. येस, सत्तेचाळीस धावा धावफलकावरती. 47 रन ऑन द स्कोर कार्ड. मॅडम असं करून चालत नाही, कारण धावसंख्या 47. 47 रन ऑन द स्कोर कार्ड. 47. या ओव्हर मध्ये 24 आलेत. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत या ओव्हरला 24 आलेत. याच्या आधीच्या ओव्हरला 11 आले, त्यानंतर 12. बारा, 11 आणि 24, 47. अरे टीचर आहे तिथे. असं म्हटलं जात होतं की कदाचित हुसेनला बॉलिंग द्यायला पाहिजे होती, मात्र मी म्हणेल मॅम 5 रुपयाचा पेन 5 करोडचा चेक लिहायला कामी येतो आणि बंद पडलेला घड्याळ दिवसातून 2 वेळा बरोबर टाइम दाखवतो. त्यामुळे कोणावरती कधी दारमदार टाकू शकतो आपण आणि कोण कधी चमकेल हे सांगता येत नाही. कारण IPL मध्ये शार्दुल ठाकूर जो मात्र अनसोल्ड होता, शार्दुल ठाकूर, मात्र त्यानंतर त्याला ऍज अ सबस्टिट्यूट घेण्यात आला आणि आज तो वन ऑफ द लीडिंग विकेट टेकर पाहायला मिळतो. त्यामुळे काय होऊ शकतो, न्यू बॅटर कुशल. 47 धावा धावफलकावरती. केतन पाहायला मिळतोय बाद होत असताना. नैतिक 34 वरती खेळतोय. इथे देखील चांगला स्ट्रोक, चेंडू सीमा पार, धावा 4, चौकार. 51 धावा धावफलकावरती. मी म्हणेल आतापर्यंत जर कुठल्या टीमने सगळ्यात तगडं आव्हान दोस्ती ग्रुपला दिलं असेल तर त्या संघाचं नाव आहे SCT चॅलेंजर्स. त्या संघाने आतापर्यंत सगळ्यात तगडं आव्हान त्यांना विरोधामध्ये दिलेलं आहे.
इथे फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. 1+ विकेट. Vignesh, new batter at number 4. आय थिंक क्रॅम्प आला असावा. डिहायड्रेट झाल्यावरती क्रॅम्प येत असताना पाहायला मिळतो सातत्याने. चला डॉक्टर आलेत. ओरिजिनल डॉक्टर. झाला तो रेडी. झाला फिट. आय थिंक क्रॅम्प आला होता. हे कधी होतं ज्यावेळेस सकाळपासून तुम्ही तुमची बॉडी जी मात्र सातत्याने काही ना काहीतरी वर्क करत असते आणि तुम्ही डिहायड्रेट झाल्यावरती क्रॅम्प येत असताना पाहायला मिळतात. पाण्याची कमतरता ज्यावेळेस भासते त्यावेळेस असं केलं जातं. येस, आमच्या फिजिओचं देखील कौतुक करेल. खूप कमी अशा क्रीडा स्पर्धा असतात ज्यामध्ये फिजिओथेरपिस्ट देखील असतो. मी सोमय्या ग्रुपच्या माध्यमातून टॉस एडिशन 25 ऑल ओव्हर इंडिया टी टुर्नामेंट त्यामध्ये फिजिओथेरपिस्ट त्यानंतर रेडिओलॉजिस्ट मध्ये होते आणि त्यानंतर तिसरी स्पर्धा ज्यामध्ये फिजिओथेरपिस्ट पाहायला मिळतात. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 61 धावा धावा फलकावरती. 62 धावेचं एक मोठं टार्गेट इथे सेट करण्यात येतोय.
61 धावा वरती 62 धावेंचं टार्गेट सेट करण्यात येतोय. येस 62 चं टार्गेट आहे. पहिल्यांदा यशस्वीरित्या स्कोरिंग जमली. 62 चं टार्गेट आहे. 15.25 ची सरासरी मेंटेन केली आहे. मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये 15.50 ची सरासरी प्रति षटका मागे रिक्वायर्ड रन रेटने मेंटेन करावे लागेल. आता वेळ वाचवणं गरजेचं आहे. सो रिक्वेस्ट करतोय थोडस वेळ वाचवायचंय. ताबिश आणि ओपनिंग पियर सलामीची जोडी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय. फिल्डिंग चांगली होतीये. एकच धाव पाहायला मिळेल. आदित्य आता 1-2 रनांनी जर हारले ना पहिले तुला धरतील. लक्षात ठेव. 1-2 रनांनी हारले तू डायरेक्ट गाडी पकड आणि बाहेर हो. नॉट रिचेबल. चला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव पाहायला मिळते. दिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर आलाय. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज बाद. सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळतोय.
अरे ते कसे कॅची सोडतील? गोड गोड शब्दांनी तुम्हीच बोलाल नंतर, ते कॅच नाही सोडणार. मगाशी सोडलं होतं तेव्हा कोंबड्या पकडल्या नव्हत्या, आता त्यानंतर मॅच झाली त्यानंतर कोंबड्या पकडायला गेलते. त्यामुळे आता फिल्डिंग चांगली करतील, घाबरू नको. डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाज आणि प्रत्येक फलंदाज स्पेशलिस्ट आहे. स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, मात्र चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार. मॅच हारल्यावरती याला धरा पहिले. तू बरोबर बोलला होता, मी चुकलो, सॉरी. तू बरोबर बोललाय, फिल्डिंग नाही करत. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, चेंडू सीमा पार, येथील धावा 6, षटकार. कॅचेस विन द मॅचेस आणि फिल्डिंग तुम्ही चांगली कराल तरच कुठेतरी संघ फ्रंट फुट वरती जाऊ शकतो. इथे जर फिल्डिंग चांगली केली असती, स्ट्राईक चेंज झाली असती तर षटकार गेला नसता. मात्र असे टर्म्स अँड कंडिशन, त्यानंतर अटी व शर्ती आपल्याला पाहायला मिळत असत. इथे हा डेड बॉल आहे, हा डेड बॉल असतो, डेड बॉल आहे. कारण मगाशी देखील पहिल्या चेंडूवरती फलंदाज दोस्ती ग्रुपचा आउट झाला होता, मात्र त्यावेळेस देखील डेड बॉल देण्यात आला होता. फटका प्रतिम, चेंडू सीमा पार, मयंकच्या बॅटमधून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेला तोफेचा गोळा, 6 धाब्यांसाठी MPL ब्रँडेड षटकार. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये, जाऊन पोचली आहे सध्याच्या स्थितीला 18 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. अंपायर 18 धाव पहिल्या ओव्हरीत, 17 ओके 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, ऑन दी बॉल फिल्डर येत आहेत, कम्प्लीट होत असताना पाहायला मिळते. सिंगल, मयंक स्वतःवरती विश्वास दाखवतोय. मयंक डायरेक्ट म्हटलं तू पळ, तुझ्या रिस्क वरती तू आउट होशील. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो, चेंडू सीमा पार, 6 धावा, षटकार. त्यानंतर षटकार पाहायला मिळाला, अजून एक मोठा स्ट्रोक, षटकार. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजून एक मोठा स्ट्रोक, बॉल सीमा पार, बॅक टू बॅक तिसरा षटकार मयंकच्या बॅटमधून. काय बॅटिंग इथे पाहायला मिळते मयंकच्या बॅटमधून. अरे बोल भावा, टेन्शन नको घेऊ, बोल ना. मी हेच म्हणत होतो, मोमेंटम स्वतःच्या बाजूला घेतलं. तिथे जर कुठेतरी एक धावाली असती, स्ट्राईक रोटेट झाली असती, षटकार लागला नसता, कुठेतरी बॅकफुट वरती संघ पाहायला मिळाला असतं. मात्र चौकार गेला, चूक झाली. त्यानंतर षटकाराला मोमेंटम स्वतःच्या बाजूने घेतलं, कॉन्फिडन्स बूस्ट अप झालं आणि त्यानंतर स्ट्रोक चांगलं पाहायला मिळाले. इथे एक धाव पाहायला मिळते. मात्र मी म्हणेल इथे जर षटकार चौकाराच्या दिशेला गेला असतं तर मयंक स्ट्रायकर एंड वरती आला असतं पुढच्या ओव्हर मध्ये. धावसंख्या धावफलकावरती 38 पाहायला मिळेल विजयासाठी. 12 चेंडू फक्त 24, 12 चेंडू 24 असं समीकरण पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर SGT टीम इन ऍक्शन मध्ये फ्रंट फुट वरती पाहायला मिळते. नैतिक बॉलिंग मार्क वरती तयार. 12 चेंडू 24 ची गरज. इथे आपण पाहतोय शॉर्ट बॉलची समाप्ती होतीये. इथे काय करायचे, जास्तीत जास्त सिंगल काढा, मयंकला स्ट्रायकर एंड वरती ठेवा, एक धाव कंप्लीट होईल. सतीश सर, चाय से किटली ज्यादा गरम असं म्हटलं जातं.
तिथं जे प्लेयर ऍक्शन मध्ये ते जितके खुश नाही त्यापेक्षा जास्त इथे खुश आपल्याला पाहायला मिळत आहेत काही व्यक्तिमत्व. बॅक टू बॅक 2 सिंगल पाहायला मिळतील. अजून एक चांगला चेंडू आहे. मॅडम हसतायत मात्र म्हटलं जातं हसदे चेहरेदा ये मतलब नहीं उन्हें तकलीफ नहीं होती. मनाच्या आतमध्ये थोडस निराश असेल त्यांचा संघ बॅकफुट वरती जातोय प्रत्येक डॉट बॉल वरती. मात्र इथे काही होऊ शकतो. 8-22. अरे थांबा रे मयंक थांब. मयंक थांब. अरे आयसीसी वर्ल्ड कप मेगा फायनलच्या लास्ट ओव्हरची मॅच नाही चालू. चिल करा जरा. संकेत भाऊ नक्की कुठल्या टीमच्या बाजूने? फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. ओके. आणि ते तर बोलायलाच नको. उत्तरा मॅम फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. चेंडू सीमा पार. षटकार. 6 चेंडू आणि 16 धावेंची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 16 असं समीकरण सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो. 6-16. पहिले 3 चेंडू इम्पॉर्टंट असतील. 2 मोठे फटके आले फ्रंट फुट वरती बॅटिंग करणारी टीम. स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल मात्र एक धाव कंप्लीट होतीये. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. या मॅचची सर्वात मोठी चुकी इथे होत असताना पाहायला मिळते कारण एक धाव सोबत नॉन स्ट्रायकर एंड वरती मयंक आला असता मात्र मयंक स्ट्रायकर एंड वरती आलाय. 5 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. संकेत सर काय वाटतंय कोण जिंकेल? स्ट्रोक चांगला मात्र कॅच झाली कंप्लीट आणि आता उत्साह पाहायला मिळतोय सर्वच ठिकाणी. चार चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. 14 रन्स आर स्टील रिक्वायर्ड रिमेनिंग 4 बॉल्स. एका बाजूला दोसी ग्रुप दुसऱ्या बाजूला एसजीटी चॅलेंजर्स असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. म्हटलं जातं मंजिल उन्हीं को मिलती जिनके सपनों में जान होती. खाली पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती. मात्र कुठल्या संघाचे हौसले अस्त होतील आणि कुठल्या संघाचे हौसले पस्त होतील येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. न्यू बॅटर. बॅटरचं नाव कन्वेश. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय मात्र एक धाव झाली कंप्लीट. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 3-13 कुठला संघ कुठल्या संघाची वाजवेल पाहणं महत्वाचं आहे. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. नो बॉल आणि त्यावरती आलेला षट. सर काय आता रिव्ह्यू षटकारत आहे मात्र रिव्ह्यू घेण्यात येतोय.
ऑनफिल्ड डिसिजन जो मात्र ग्राह्य धरला जाईल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची, कारण गोलंदाज बरोबर कॅमेरा आणि चेंडूच्या मध्ये येतोय. अब तुम्हारे हवाले. काहीच दिसत नाही. हा ये हरकत नाही, या दोन्ही अंपायरनी या रिकन्सलेशन करा आणि त्यानंतर डिसिजन सांगतील. मयंक तू थांबू नको आणि हुसेन तू देखील जा, कोणी थांबायचं नाहीये. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी असेल, लिगल डिलिव्हरी आपण पाहू शकतो. लिगल डिलिव्हरी समीकरण 2 चेंडू 7 धाब्यांची गरज. लिगल डिलिव्हरी पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी आहे. लिगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. नो बॉल नाहीये. 2 चेंडू आणि 7. डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता 1 चेंडू 7 धावेंची गरज. षटकार जर आला तर मॅच टाय होत असताना पाहायला मिळेल. अरे थांबा ना भावांनो, अय भावा थांब ना 1 मिनिट. ताबिश हुसेन, चला आपण बाहेर या. ताबिश हुसेन. अशा रीतीने सामना झाला फिनिश.